यांनी ऐकली म्हणले बिघडली काय नवऱ्याला चुलीत घालायची कुठं गाठ होईल म्हणलं तुम्ही चुलीत जा काय बाई उद्धटे म्हणले आम्हालाही चुलीत घालायची नवऱ्याला तर घातलं पण आम्हालाही त्यातला एक धीट होता तो म्हणला हो ताई अजून तुम्ही चहा दिला नाही पाणी दिलं नाही लगेच आम्हाला चुलीत घालायचं ती म्हणली तसं नाही मग म्हणले आमच्या वावराचं नाव आहे चूल कशामुळे असं नाव म्हणजे सगळ्या बाजूनी डोंगर आहे चुली कसा सगळ्या बाजूनी एका बाजूनी जागा जायला म्हणजे तशी सगळ्या बाजूनी त्याला डोंगर एकाच बाजूनी जागा आहे तिथं आमचं वावर आहे ते सकाळीच गेले चुलीत मग असं नीट सांगायचं आम्हाला समजलं नाही त्याच्यामुळे काय झालं गोठवा झालं का नाही आपल्याला देखील आपण जन्माला आलेलं समजलं का कशासाठी आलो अरे आवटा हात का मानव देह अल्लाह रे तुझ दिया आवटा हात का मानव देह अल्लाह रे तुझ दिया खाया पिया तुझे कोया ना जमाना कोया खाया पिया तुझे कोया ना जमाना कोया जमाना कोया खाया पिया तुझे कोया ना जमाना कोया माऊली महाराज मला सांगतो म्हणे बाबा आमच्या इकडनं परिसर ड्राय परिसर आहे एवढा पैसा बिसा त्यांना काही मिळत नाही त्याच्यामुळं आचरण लवकर होणार नाही पैसे देणारे कमी आहेत आता खरं पाहिलं तर मी आलो ना तिकडं आमच्याकडे ना ईडी लागती ईडी कळत आणि दुसरी काय सीबीआय काय ते दुसरं सीबीआयची चौकशी ईडी लागत 2 कोटी 4 कोटी 5 कोटी असलं तर ईडी लागत हा म्हणतो आमच्या इकडे गरीब आहे मी येताना आता 400 कोटी पाहिजे किती रस्त्यावर तुमच्या इकडं जातील 400 कोटी होत्या 400 कोटी थंडी होती ना जास्त त्या तिकडे गेलो 300 कोटी इथे 100 कोटी किती कोटी 100 कोटी 400 कोटी होते तरी ईडी येईना तुमच्याकडून आणि म्हणतो गरीब आहे बाबा श्रीमंताच्यानी जे होत नाही ना ज्याची निष्ठा ज्याचा विश्वास भर ज्याचा संशय जाऊन विश्वास संतावर बसला तो गरीब जरी असला धनाने गरीब असला पण मनाने जर मोठा असला तर एका वर्षात आश्रम होतो जास्त दिवस लागत नाही मनाने मोठी पाहिजे मनाने श्रीमंतातून काही कामाची नाही मग टाटा बिर्ला सारखी लागेल तेवढीच गल पडल्यात कुठं तोट आलंय बिर्लाने मात्र प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये मोठं मंदिर बांधले वृंदावनला देखील फार मोठं काही कोटी रुपयाचं मंदिर आहे बिर्लाचं हरिद्वारला बरं जयपूरला जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं मंदिर आहे द्वारकेला देखील बिर्लाचं मंदिर आहे जन्माला येऊन काहीतरी करावं धर्म कार्य आपल्या हातून घडावं बरं आपल्या समाजाचं आपण काहीतरी लागतोय देणं
आपला धर्म सनातन धर्म आहे. याला इसवी सन नाही महाराज. इसवी सन लागलेली जे धर्म आहेत ते रातीत मशिदी उभ्या करतात. रातीत आपण हे काय केलं पाहिजे. पण आपल्यामध्ये पाणी राहिलं नाही. ती बाई होऊन दाशीची राणी एक होती. दाशीची राणी तिनं इंग्रजांना पाजलं पाणी. एवढे तिच्या अंगात होती मर्दानी. समज आपल्यात मर्दानी राहिली नाही म्हणून घोटाळा आहे. प्रत्येकाने आक्रमण करावे आपल्या धर्मावर. सगळे धर्म जेवढे झाले ना ते हिंदू धर्मातून निर्माण झाले. पूर्वीपार चालत आलेला धर्म हिंदू आहे. आपल्या आजोबा पंजोबांनी 4 शाहींना तोंड दिली हिंदू धर्म जतन करण्यासाठी. काय त्रास आहे का आपल्याला काही. सगळ्या बाजूनी शाही होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही. या किती शाया होत्या. 4 शाया होत्या. त्या 4ही शायांचं ज्यांनी चालून दिलं नाही ते आपले आजोबा पंजोबा होते. लक्षात घ्या. म्हणून हिंदू धर्म आपण आज जय शिवाजी जय संभाजी म्हणतोय. आपल्याला एवढं नाही करायचं. धर्माचं संस्थापन करायचं नाही, धर्माचा प्रसार करायचा आहे. संस्थापन झालेलंच आहे. त्याच्यासाठी आपण जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी आपल्या धर्माचं लागतोय असा उद्देश जर मनामध्ये ठेवून आपण जर परमार्थ करायला लागलो. नाही माळा घालता आल्या तर नाही होऊ द्या, घालू द्या. 2 गोष्टी आहेत धर्म करायच्या. पहिल्या नंबरला आहे ते दान आणि दुसऱ्या नंबरला आहे ध्यान. ज्याला ध्यान जमलं नाही, ज्याला खाल्ल्या पिल्ल्याशिवाय होत नाही, त्यांनी दान करावं पहिल्या नंबरला. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषण ही किम प्रयोजन. दातृत्व असावं. दातृत्व आणि ते दातृत्व आपल्याजवळ जर आलं तर आपण जरी देहत्याग केला ना तरी देखील जे आपण दान केले तेच आपल्याला पुढं खायला मिळते. कोणताही जन्म येऊ द्या, त्या जन्मात जर आपल्याला जर अन्न मिळायचं असेल तर काय दान केलं बाबा तू ते पाहिलं जातं. चित्रगुप्त पाहतो. तशा पद्धतीची आपल्याला पुढचा जन्म दिल्यानंतर त्याला लेखापडी केली जाते. याला हे खायला द्या. आपण नको करायला का दान. दान करावं. एक मोठी इमारत इथं उभी राहून, मंदिर उभं राहून मोर हा एवढा तरी सभामंडप आपल्या आश्रमाच्या पुढे असावा. हे सर्व कोणाचं कार्य. एकट्याचं नाही. जेवढे अवताराला आले तेवढ्यांचे. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून गोपीचंद टिळा लावतो, आषाढी कार्तिकीची वारी करतो ना, ते वरून अवताराला आलेले असतात तेच करतात. बाकी कोणाच्या हातून घडत नाही. ते जर सगळे एकत्र झाले तर इथं सभामंडप आणि मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. पुढच्या वर्षी आता आपण संकल्प करावा का पुढच्या वर्षी आपण सभा मंडपामध्येच कार्यक्रम करू. त्याच्यासाठी राजाश्रय घ्यायची पाळी आली तरी काय हरकत नाही, पण घेतला पाहिजे. रात्री किती थंडी वाजली माहिती. सगळ्यांच्या अवस्था होत होत्या. बिगर बसता अवस्था व्हायची. थांब थांब तरी हालायची. वरून ब्लँकेट घेतलेली. ज्यांची अवस्था होत नसेल ना त्यांनी रात्री इथं बसायला.
दुसऱ्याची देखील आणली असती त्याने, त्याची झाली असती, याच्यात काही नवं नाही. विठ्ठला विठ्ठल कृष्ण गोकुळामध्ये जन्मत असताना महाराज पहिल्या नंबरला तो मथुरेमध्ये जन्माला आला. आपण सांगत होतो का जन्माला यायच्या अगोदरपासून संकट. आपल्याला किती संकट आहे? काहीच नाही ना, पण आपल्याला तीच जड होतात. देवाला तेव्हापासून अवताराला यायच्या अगोदर संकट. त्याच्या आईबापाला बंदी शाळेत टाकली, 8वा मारेल म्हणून. याला एवढं कळलं नाही त्या कंसाला का काही जरी झालं तर आपण मृत्यूलोकात जन्माला आलोय, आपल्याला मेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यापेक्षा जो मारणारा आहे ना त्याच चिंतन करून, माणसं ते नाही करत. नदीमध्ये समुद्रामध्ये मोठे मासे कांचे होतात माहिती? जाळी तर टाकणारे असतातच तिथं. कोळी लोक जाळी टाकीतच असतात, पण मोठा मासा होतो आता भक्कम. तो कोणता होतो? इकडे तिकडे पळणार नाही वेळ होत. कोळी बघितला बारकाल्या पोराने पळायचं, याला सांगायचं त्याने, त्याला याला सांगायचं त्या माशाने, आरा आला धरायला, आरा आला धरायला, पळा. ते बारकाली चिंगळी पिटकुली बारकाली चिंगळ्या. आमच्याकडे कांद्याला चिंगळ्या म्हणतात. विठाला 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 विठाला. बारीक कांदा झाला ना तर बारीक राहिला ना त्याला चिंगळी म्हणते. हे माशांना चिंगळ्या म्हणायला तरी बरं आहे. गोसाळ्याच्या पोटी जन्माला आला. विठाला नाही तर नाही बाबा. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी, शिष्य नदीला मासे धरी, शिष्य नदीला मासे धरी, शिष्य नदीला मासे धरी, मासे धरी, शिष्य नदीला मासे धरी, नदीला मासे धरी, शिष्य नदीला मासे धरी. दोन्ही आवलादी. गुरु एकपट तर शिष्य दुप्पट. असे गुरु ना असे शिष्य उद्धारच होईल बा गावात, समाजातही होईल. देव अवताराला आल्यानंतर बंदीशाळेत त्यांना टाकलं, आणि बंदीशाळेत टाकल्यानंतर त्या वसुदेव देवकीच्या पायात आणि हातात बेड्या होत्या. किती किलोच्या होत्या? मनाच्या होत्या. मनाच्या होत्या का मनाच्या होत्या? मनाच्या वेड्या होत्या या दोघांना. मनाच्या, हिला त्याच्या मनाच्या आणि त्याला तिच्या मनाच्या, अशा मनाच्या वेड्या होत्या. मनाच्या म्हणजे किलोन वजन नाही बरं. त्या वेड्यांमध्ये ते गुंतलेले होते. सहा खलास केले आणि 7वे तरी योगमायेनं रोहिणीच्या उदरात घातला कृष्ण बळीराम. आणि 8वा पुत्र ज्यावेळेस देवकीच्या गर्भामध्ये वाढायला लागला ना त्यावेळेस काय झालं माहिती? गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा मोठ मोडतो, मथुरेत कंस मामा मोठ मोडतो. गोकुळात नंदा घरी
तेव्हापासून बोट मोडायला सुरुवात झाली होती, पण त्याला कळालंच नाही बा. कधी कृष्ण भगवंत गोकुळात आला हे ज्याला कळालं नाही त्याला कंस म्हणतात, तो राक्षस आहे. कधी आपल्या हृदयात देव आला ज्याला कळालं नाही त्याला माणूस म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? असुर. तो सूर नाही, सूर म्हणजे देव, असुर म्हणजे राक्षस. आपला सूर कधी चालू झाला हे ज्याला कळालं नाही. सूर कळतो नाही. तुमच्या इकडे निवडणूक विचारतात काही बरं, निवडणुकीच्या टाइम तुमच्या इकडे कोणाचा सूर आहे? भाजप का राष्ट्रवादी का शिवसेना का मशाल, कोणता सूर आहे? तो सूर नाही मी सांगत. आपल्या नाकावाट जो चालतो त्याला सूर म्हणतात. हा सूर जोपर्यंत देवाचं भजन करत नाही, हा सूर काय म्हणतोय हे ज्याला कळालं नाही त्याला आसूर म्हणतात. किती सोपं आहे. प्रत्येकाच्या श्वासागणित भजन चाललं पाहिजे. ज्याच्या श्वासोश्वासाचा परिचार, निमिषा निमिषाचा व्यापारू, माझे निज सुखे साचारू, उद्धवा तेथेची घर बांधले. उद्धवाला कृष्ण सांगतो, तो श्वासागणित भजन करतो ना, त्याच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या देहामध्ये मी वास्तव्य करून राहतो. त्याच्या घरात आशेंच्या घरी देव गेल्याशिवाय राहतच नाही, जातो त्याच्या घरी. इकडं 56 भोग सोडले महाराज, पण ज्याचं स्वर भजन करीत होता ना त्याच्यासाठी उद्धवाला सांगितलं, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रोची रोची भोजन खावे. राधे राधे. चल विदुरा घर उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवाचं श्वास भजन करत होता. कबीर कहे कमाल को क्या बजवत है ढोल. अरे एक श्वास निकल जाए तो 3 लोक का मोल. श्वासागणित भजन घडलं पाहिजे. नाही तर म्हणत नाही पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. कसं येईल? पाल थपाडला तरी येईल, होताना झोपला तरी येणार नाही. माहिती नसलं तर काही उपयोगाचं नाही. आपण विसरलोय. आपण त्या गोकुळात असलेल्या कृष्णाला विसरलोय. कृष्ण जर आपण कळून घेतला तर काय होईल? गवळणीचं पहिलं चरण. कृष्ण गोकुळ जन्मला, कृष्ण गोकुळ जन्मला,
कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. दुष्टांना घाबरायला सुरुवात झाली. तुम्ही म्हणाल गोकुळात दुष्ट कुठं होते का नाही? गोकुळात देखील दुष्ट होते महाराज. बरं, सगळे दुष्ट गोकुळात आले. काही होते आणि काही आले गोकुळात. आगासूर देखील गोकुळातच होता. बर, आगासूर म्हणजे मोठं अजगर होतो, फार मोठं अजगर. कशामुळे झाला होता तो एवढा मोठा अजगर? त्याची कथानक आहे. इंद्राचा मुलगा आहे तो, पण अष्टवक्र चालत असताना 8 जागी वाकडे होते ती अष्टवक्र. ज्याच्या वडिलांचा शाप होता त्याला जन्माला यायच्या अगोदर पोटामध्ये वेदाच्या रुच्या चुकलेल्या सांगत होता. पोटात गर्भामध्ये वडिलांना. वडील म्हणला हे आताच एवढं शिटावडे, बाहेर आल्यावर हे आपल्याला शेंड्या लावल्याशिवाय राहणार. त्याच्यापेक्षा सांगितलं तू 8 ठिकाणी वाकडा होऊन बाहेर येशील. आपण सगळे अष्टवक्र आहेत बरं का. 8 इंद्रियाच्या ठिकाणी आपण वाकडे आहोत, म्हणजे आपली ओढ 8 इंद्रियांकडे आहे विषयांकडे, आणि त्या इंद्रियांच्या ओढीनं आपण चालतोय. म्हणून आपण 8 ठिकाणी वाकडे, अष्टवक्र त्याला विषय. हा, कोण करेल त्यांची किंवा पजे नारायणी भाव भावनी ठाव नरदे. विषयाचे समसुख वेगडाची बाहुली नार आबराची सावली जाईल राया. प्रत्येक जण तिकडे ओढला जातो, इंद्रियाची आधीन होतोय आपण. आणि इंद्रियाच्या आधीन होऊन इंद्रिय तिकडे नेईल ना, तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. म्हणून आपण अष्टवक्र आहे, 8 ठिकाणी वाकडे. तो अष्टवक्र चालत असताना असा वाकडा तिकडा चालत होता. आणि हे आंघोळीला आलेलं होतं. आंघोळ केली ती वाकडे तिकडे चालताना बघितलं, लागलं ना हसायला. मोठ्याने हसायला लागला इंद्राचा मुलगा. हसायला लागल्यानंतर वा वा वा, काय तुमची चाल आहे, काय मस्त चाल खेळताय तुम्ही, वा 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 वा, लय मला फार आवडली. कुठं शिकली चाल, कुठं शिकली, आमकं झालं तमकं झालं. एकदा बोलला तरी गप राहिला अष्टवक्र, 2दा बोलला तरी गप राहिला. पुढे येऊन बोलायचं. एखाद्याचं इंद्रिय एखादं कमी असलं तर त्याला हसू नये बरं कधी, हे लक्षात घ्या. नाही तर आपल्याला देखील काय होईल सांगता येत नाही. पूर्वजन्माचं काही कर्म असेल त्याच्यामुळे इंद्रिय एखादं कमी असते एखाद्याला, तो त्याला आयुष्यभर भोगावं लागतो ते दुःख. आपल्याला सगळी चांगली म्हणून आपल्याला काही कळत नाही, बरं वाटते. नुसतं कानच जाऊ द्या, कान ऐकायचं बंद होऊ द्या, काय होते बघा.
एखाद्या म्हाताऱ्याचा जर ऐकू येत नसेल ना आपण जर तिथे गेलो म्हणलं ना बाबा राम राम, तो म्हणतो काय मारा मारा तुझं खातो का काही, त्याला राम राम ऐकू मारा मारा ऐकू. कान बिघडलेले वाईट आहे, तसं एक इंद्रिय कोणतंही बिघडलं तर वाईट आहे. बरं त्यांना बोलू नये आपण. यांनी मात्र त्याचा छळ केला, राव पुढे येऊन परत राव बोलायचा, वा वा अशी चाल मला शिकता येईल का, आणि असं मी चालू शकतो का वाकडा तिकडा, मला मिळेल का, कांच्या शाळेमध्ये तुम्ही हे चाल शिकले वगैरे वगैरे. गप राहिला नाष्ट्रवक्रांनी कमंडल पाणी होतं हातात घेतलं, मला तुला ही चाल लगेचच प्राप्त होईल संकल्प केला आणि सर्प योनीमध्ये जाशील म्हणून शाप दिला. झाला ना आगासूर. हे सगळेच्या सगळे गोकुळात आले होते, आपल्यामध्ये नाही का आगासूर, व्रतासूर नाही का आपल्यात. जरा विचार करा. पिंडी तेच ब्रह्मांडी, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारण हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म, सगळं आपल्यातच आहे. लय आगासूर आहे. आपण म्हणतो तो लय पोरग, ते लय आगजाळ आहे, आगजाळ आमच्याकडे म्हणतात आगजाळ, लय आगजाळ आहे ती. म्हणजे तोंडाला लागलं तर माग सरत नाही, एवढं बडबड करतं, एवढं धावू जात, कोणावर बी कोणालाच घाबरत नाही. फक्त देवानी बायका त्याच्यासाठी केलेल्या आहेत. आमच्या नाना महाराज गोडकेने व्हॉट्सअपला टाकले. काय होतं? देव प्रत्येकाला शिक्षा देऊ शकत नाही, देव प्रत्येकाला शिक्षा देऊ शकत नाही म्हणून बायकोची निर्मिती केलेली आहे. आणि ती बायको त्या नवऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय धावतच चालत ती मागे. हा असे माग धावत चालतात, असे आगजाळ आहेत. सांगायचं तात्पर्य बापानं, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, हे सगळेच्या सगळे विकार हे गोकुळातच आहेत. आणि त्याला मारण्यासाठी कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार. मग काय करतात? होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार.
दीपवाळी घरी बोलवा वनवाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनवाळी गाई देवी रांगोळी बाई गोविंद गोविंद गाई देवी रांगोळी बाई गोविंद गोविंद गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. जेवढी गोकुळात होती ना तेवढी देव कृष्ण भगवंत गोकुळात जन्माला आल्यानंतर नाचायला लागली. असे हातवर केले कसे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी वासुदेव
गोकुळामध्ये जन्माला आला ना, हा कसा होता माहिती? मनमोहन होता. कसा होता? मनमोहन मुरलीवाला, राधे राधे. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा असा मनमोहन होता हा. म्हणून ह्या कृष्ण भगवंत गोकुळात जन्माला आल्यानंतर काय केलं यांनी माहित? मन मोहिले रे. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. मन मोहिले रे, मन मोहिले. देव मन मोहून घेतलं बरं का. जोपर्यंत आपलं मन देवाच्या चिंतनात रममान होत नाही तोपर्यंत आपल्याला ही अवस्था तयार होत नाही. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, सगळं उलट आहे का ना. हळदीनं मळवट बरी रे, कोकाने भरतात का हळदीनं. याचा अर्थ असा आहे, हसू आईचा कोठी आठवची नाही, देही तविदेही उपदश. अशी अवस्था झाली पाहिजे. देवाला पाहिल्यानंतर बऱ्याच गोकुळातल्या गवळणींची अवस्था तशी झाली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
देखिला का कोणीतरी सांगायचे साला देखिला का कोणीतरी सांगायचे साला देखिला का कोणीतरी सांगायचे साला माझा काका देखिला का कृष्ण देखिला का कोणीतरी सांगायचे साला काका देखिला का कोणीतरी सांगायचे साला देखिला का कोणीतरी सांगायचे साला एक गवळण म्हणते मी पाहिलं बर देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. मी पाहिला देव पाहता येतो बर पण भावाच्या बळानं भावी बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसारी भाव ज्याचे गाठीत त्याशी लाभ उठा उठी. प्रेमाच्या आणि भावाच्या बळानं देव आकळला जातो. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाची दोरी फार भक्कम आहे बरं. बाकीच्या सगळ्या दोऱ्या पुरत नाहीत त्याला. यशोदाबाईनं सगळ्या वापरून पाहिल्या एकही दोरी पुरली नाही. शेवटी प्रेमाची दोरी काढली महाराज. 9 भक्ती आहे त्या 9ही भक्ती पुरत नाही देवाला. देवापर्यंत पोचत नाही. फक्त प्रेम देवापर्यंत पोचत बरं. देव हा कशाचा भुकेलेला आहे? प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयार. ज्याच्याजवळ प्रेम आहे त्याला देव शोधायची गरज नाही. सुखे येतो घरा. त्याच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा जो देव आहे तो देव गोकुळामध्ये वाढत असताना काय करत होता माहिती? तळवे तळ तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत तळवे तळ हात देखील तळ हात टेकीत असताना रांगता रांगता गोकुळातल्या गवळणी यायच्या. त्यांच्या खोड्या देखील करायच्या बरं का. माठावर माठ घेऊन चाललेल्या गवळणी हातामध्ये यांनी काही गोफण घेतली बरं. हरी बोल. बिरबिर गोपन खडा माझे Marina
बिर बिर भोपन राधा झोपलेलीच होती. दिवस उगला होता एकूण आणि दिवस उगल्यानंतर राधेला उठवायला निघाली. यशोदामातीने सांगितलं तू आता रानात जा. गाया घेऊन रानामध्ये कृष्ण भगवंत गेला. त्याच्याबरोबर गोपाळानं गोपाळ गेले. त्या ठिकाणी खेळ खेळायला सुरुवात झाली. बरं पहिला खेळ खेळला तो हमामा. खेळ खेळत होती पण घड्याळात कोणी पाहिलंच नव्हतं. एका गोपाळाने बघितलं तो पेंद्या होता. वाकडा पेंद्या हे विचित्र बरोबर जाग्यावर बंद खटकन. कृष्णाला सांगितलं खांदी बहार पोटी भोग काय खेळायचं कशाला खेळ खेळतो बंद करा. तो म्हणला तुम्हाला जर इंटरेस्ट राहिला नाही तर मी कशाला जीव काढू. बंद जाग्यावर. ज्ञानेश्वर देवाने सांगितलं गोपाळांनी सांगितलं म्हणले देवा आम्हाला भोका लागल्यात. देवाने सांगितलं मग एक करा हा खडक धुवून काढा. सगळा खडक धुवून काढला.
सगळ्यांना सांगितलं तुमच्या आणलेल्या शिदोरे आहेत नाही तर सोडा. खडकी सोडी द्या मोठा आजता दहिकाला गोमटा. असा गोमटा दहिकाला आमच्या कृष्ण भगवंतांनी केला. जी मंडळी तिथं हजर होती त्यावेळेस त्यांचं भजन केलं का? झालं. ज्ञानोबाराय तुकोबाराय ही मंडळी हजर होती त्यांचं. आणि सर्वांनी मग अंतकरणात त्यांना आठवायचे. कारण संतावीन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. आपण त्यांचं स्मरण अंतकरणात केलं तर ते आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा मोठा एकत्र केल्या ज्या ठिकाणी केल्या मोठा एकत्र तर खडक होता खडक. पण देवाच्या नामचिंतनाने खडकाला पादर पडतो. एवढं सामर्थ्य देवाच्या नामात. नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाषाणाला देखील किती पाषाण हृदय असू द्या पण देवाच्या चिंतनात त्याच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून डोळ्याला धारा लागेपर्यंत जो भजन करतो त्याचं भजन देवापर्यंत पोहोचतं. बरं ते भजन आपलं घडलं पाहिजे. आपण ते केलं पाहिजे. अशा संत महात्म्यांचं भजन करून जय विठ्ठल करा. जय विठ्ठल शिंके लांब विले जाको